क्लास लावले होते का किंवा सेल्फ स्टडी होता हे सुरू झालं? सो जेव्हा मी प्रिपरेशन स्टार्ट केलं, सो आय कम फ्रॉम अ व्हेरी मिडल क्लास बॅकग्राऊंड. माझे पेरेंट्स दोघी टीचर आहेत, होते रिटायर्ड. सो मी स्वतःचा खर्च स्वतः करत होतो. तर मग मी साईड बाय साईड क्लासेसही घ्यायचो. पार्ट टाईम आय यूज टू बी अ टीचर फॉर 11th अँड 12th स्टँडर्ड स्टुडंट्स. आणि बाकी टाईम मी क्लासेस करून प्रिपरेशन करत होतो. चाणक्यमध्ये होतो स्टुडंट. तर स्टार्टिंगला आय फाउंड की पार्ट टाईम जॉब करून इट्स बिट डिफिकल्ट की म्हणजे अभ्यासाकडे फोकस पण करणं आणि वगैरे. देन मी स्लोली शिफ्टेड फुल टाईम स्टडीजकडे, UPSC प्रिपरेशनकडे. आणि मी दिवसातून ॲटलिस्ट 12 आवर्स स्टडी करायचो. 12 आवर्स स्टडी केल्यानंतर आय फाउंड की 1 year आय गेव फुल टाईम याच्यामध्ये, अँड देन आय कुड क्लिअर द एक्झाम. बट स्टार्टिंगला आय यूज टू डू पार्ट टाईम वर्क अँड स्टडी. चाणक्यमध्ये कितवा अटेम्प्ट होता? हा माझा 3rd अटेम्प्ट नंतर होता. चाणक्यमध्ये आपला अनुभव सांगा. सो चाणक्य, आता जेव्हा मी आयर्लंडवरून परत आलो मास्टर्स करून, सो चाणक्य वॉज द इन्स्टिट्यूशन विच बिल्ट माय बेस अगेन. कारण की मला टू बी ऑनेस्ट, मी मुंबईचं असल्यामुळे मुंबईला तिकडे UPSCचं काही असं हे नव्हतं की क्रेज नव्हतं, की काहीच माहीत नव्हतं, माहिती नव्हती, काहीच नाही. मला लिटरली हे सुद्धा माहीत नव्हतं की सर्व्हिसेस कोणत्या असतात याच्या, किंवा रँक कितवा लागतो, की सर्व्हिसेस कोणती भेटायला. तर सगळं बिल्डअप करण्यामध्ये मला चाणक्याने खूप हेल्प केली स्टार्टिंगला. जे बेस म्हणतात, आय थिंक माय बेस वॉज बिल्ड विथ चाणक्य आहे सगळे. ISS व्हायचं होतं का नंतर ठरलं? कारण बाहेर तुम्ही स्टडीज केलं, मग नंतर कसं काय UPSCकडे वळाला, ती थोडी जर्नी सांगा. आय बी व्हेरी ऑनेस्ट, मला IAS कधीच नाही व्हायचं होतं टू बी ऑनेस्ट. मला नेहमी इंडियन फॉरेन सर्व्हिसच माझं हे फर्स्ट प्रायोरिटी होती. मला बरेच रिलेटिव्हसुद्धा आणि आय थिंक सरसुद्धा स्टार्टिंगला जेव्हा मी सिलेक्शन करत होतो, माझे जे सर्व्हिसेसमध्ये ऑप्शन भरायचे असतात त्याच्यामध्ये आय थिंक एव्हरी वन टोल्ड मी की वाय आर यू टेकिंग IFS. तर मी जेव्हा UPSCबद्दल माहिती काढली, आय हॅड दिस थिंग की मला जे फॉरेन सर्व्हिस आहे इट अट्रॅक्टेड मी अ लॉट. देर इज अ लॉट वी कॅन डू ॲट द इंटरनॅशनल स्टेज बिटवीन इंडिया अँड दॅट अदर कंट्री. त्याच्यामुळे आय थॉट की वाय लिमिट अवर सेल्फ इकडे राहून, वाय नॉट गो अब्रॉड अँड मेक अवर इमेज मोर स्ट्रॉंगर. So I wanted to work on that international stage for my country, and Indian Foreign Service was always my first preference. आजकाल प्रयत्नांना एक मुद्दा असं असतो की बऱ्याच वेळेला अपयशही येतं. जसं मुद्दा तिसरा अटेम्प्ट, तर कधी असं मनोबल कमी झालं, मोटिवेशनची गरज पडली, तर तुमच्यासोबत काय होतं की यस मला हे करायचंच आहे, किंवा असं काही झालंय अप्स अँड डाऊन? I'll tell you one incident. I think this was the crushing moment for me. 2019 was the year when my father was diagnosed with prostate cancer, and he was totally bedridden. And तेव्हा I was in SISC मुंबई at that time, आणि मी तिकडे स्वतःचं प्रिपरेशन करत होतो वगैरे. आणि my mother was the only one who was taking care of my father. He was bedridden and he could do nothing. तर I still remember की doctor had given up. He said की he just has 1 or 2 months left. बट वेन आय केम अँड मेट हिम, माझी तेव्हा मेन्स होती, नेमकी UPSCची मेन्स होती. आणि मी कसं एक्झाम दिली, पण मी घरी नाही जाऊ शकलो त्यांना भेटायला, कारण की आय डिडंट वॉन्ट टू सी हिम इन दॅट कंडिशन. बट जशी एक्झाम संपली, ऑन द लास्ट डे आय वेंट अँड सॉ माय फादर अँड आय टोल्ड हिम की यू जस्ट होल्ड ऑन फॉर 6 more months. मी यावेळेस पक्का क्लिअर करेल. तर वेल अनफॉर्च्युनेटली ही पास्ट अवे इन 1 week. सो मी तेव्हा ट्रेनमध्ये होतो. आय वॉज गोईंग टू दिल्ली टू गिव्ह माय इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मेन्स ॲट दॅट टाईम. आणि मला मध्येच न्यूज आली की असं झालेलं आहे, तर मग मी जयपूरला उतरून परत आलो होतो. पण आय थिंक दॅट मोमेंट वेन आय रिअलाइज की आय कुड नॉट फुलफिल हिज ड्रीम वेन ही वॉज अलाइव्ह, दॅट मेड मी व्हेरी ब्रोकन, बट ॲट द सेम टाईम जो कॉन्फिडन्स बिल्डअप झाला त्याच्यानंतर, दॅट मेड मी वर्क एक्स्ट्रा हार्ड. आणि त्याच वर्षी मी दोन्ही एक्झाम क्रॅक केले. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम जी UPSCची आहे, ऑल इंडिया रँक 10 आणि महाराष्ट्र टॉपर, आणि UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामसुद्धा त्याच वर्षी क्लिअर केली. आजकाल प्रत्येक जणच IAS होण्याचं स्वप्न बघतो. जो अटेम्प्ट मी देत होतो 2019ला, तो मी डिसाईड केलं होतं. माझे भलेही अजून अटेम्प्ट बाकी आहे, पण तो मी शेवटचा ठेवणार आहे आणि मी प्लॅन Bकडे बघणार आहे.
तर लकीली माझं त्या वर्षी झालं. पण माझं हेच म्हणणं आहे की एव्हरीवन शुड नॉट वेस्ट देअर इयर्स विच आर लाईक व्हेरी इम्पॉर्टंट इयर्स ऑफ देअर यूथ इन UPSC प्रिपरेशन इटसेल्फ. यू गिव्ह लाईक सम अटेम्प्ट्स 2-3 अटेम्प्ट्स स्टार्टिंगमध्ये द्या, बघा होतं आहे का. जर नाही होते तर यू लुक फॉर अ प्लॅन बी, बट डू नॉट गिव्ह अप ऑन युअर ड्रीम्स. तुम्ही प्लॅन बी पण तुम्ही करता करता तुम्ही एक्झाम देऊ शकतात साईड बाय साईड. सो यू कॅन डू बोथ द थिंग्स टुगेदर. इट्स नॉट नेसेसरी दॅट यू लिव्ह कम्प्लिटली वन थिंग आणि त्याच्यावरतीच फोकस करा. सो दिस इज माय सजेशन, माय पर्सनल सजेशन, दॅट लाईक एकदा द्यायचं असेल तर फुल फ्लेज अटेम्प्ट द्या, 2-3 अटेम्प्ट द्या फुल फ्लेज, त्याच्यानंतर बट यू स्टार्ट लुकिंग फॉर अ प्लॅन. परीक्षा देताना किंवा अभ्यास करताना सोशल मीडियापासून दूर राहा असं मला सांगितलं. तुमच्या बाबतीत काय झालं? सोशल मीडियापासून दूर होतात किंवा करंट अफेअर्ससाठी जोडून होतात किंवा स्मार्टफोन किती वेळ यूज होत होता? आय थिंक सर हसतात त्याच्यावरतीच तुम्हाला आन्सर भेटेल की मी बऱ्याचदा तरी सर फ्रेंड्सबरोबर बाहेर जायचो, फिरायचो वगैरे. इट्स नॉट नेसेसरी टू बी ऑनेस्ट की सोशल मीडिया बंद करा, तुम्ही बाकी काहीच करू नका, दिवसभर अभ्यास करा, असं काहीच नाही आहे. आपल्या माइंडची पण एक कपॅसिटी असते, ते माइंडला पण एक रिफ्रेशमेंटची गरज असते. जेवढं तुम्ही कंटिन्युअसली त्या माइंडला स्ट्रेस कराल मग ते नवीन नॉलेज नाही घेणार, ते थिंक नाही करू शकणार. तो आय बिलीव्ह की मी काय करायचो की सॅटर्डेला हाफ डे किंवा संडेला हाफ डे असा फ्री ठेवायचो आणि त्या टाईमामध्ये इट यूज टू बी मी टाईम, नथिंग एल्स. इंटरव्ह्यूसाठी कसं फेस केला तुम्ही? कारण हा इंटरव्ह्यू सगळ्यात जास्त टफ असतो, खूप प्रिपरेशन करायला लागतं. काय काय प्रश्न होते थोडक्यात आम्हाला सांगता जरा. सो एक खूप असं लोकांना वाटतं की आपण जे सर्व्हिसेस सिलेक्ट करतो स्पेसिफिकली इंटरव्ह्यूमध्ये त्याच्यावरतीच प्रश्न विचारतात, तर असं नाही आहे. माझा जो पॅनल होता तो सगळ्यांनी एक वेगवेगळे टॉपिक्स पकडले होते. जसं फॉर एक्झाम्पल एक जे सर होते त्यांनी मला इकॉनॉमिक्सवर विचारलं, एक जे होते त्यांनी मला करंट डेव्हलपमेंट्सवर विचारलं, एक जे सर होते त्यांनी मला पॉलिटीवर किंवा जे पॉलिटिकल सिच्युएशन आहे त्याच्यावरती काही ट्रिकी क्वेश्चन्स विचारले, आणि एकाने तर इंटरनॅशनल रिलेशन्सवरती विचारले. तर मग इट्स नॉट नेसेसरी की तुमच्या सर्व्हिसेसवरतीच पकडून ते क्वेश्चन विचारतात वगैरे. मला खूप बेसिक क्वेश्चन्स विचारले होते तेव्हा, म्हणजे बट दोज क्वेश्चन्स वर मोर ॲनालिटिकल. it made me think a lot about it. They asked me about the India-USA relations also in international affairs. इकॉनॉमीमध्ये जे त्यावेळेस जे हॉट टॉपिक्स होते जसे डिमॉनिटायझेशन वगैरे, तर त्याच्याबद्दल पण त्यांनी मला ॲनालिटिकल क्वेश्चन्स विचारले होते. सो द क्वेश्चन्स वर क्वाईट व्हॅरिड, इट वॉज नॉट लाईक एनी स्पेसिफिक. आणि हां, हॉबीजवरती ते सहसा म्हणजे आपल्या पर्सनल लाईफवरती पण ते क्वेश्चन विचारतात कधी कधी. सो दे आस्क्ड अ फ्यू क्वेश्चन्स ऑन माय पर्सनल लाईफ. या परीक्षेमध्ये महाराष्ट्रांच्या 100 मार्कच आणायचं तर मी तिथपर्यंतच विचार करणार. जर मी विचार करेल की 120 आणायचं तर मी तिथपर्यंत विचार करेल. तर आपल्याला प्रॉब्लेम हा आहे की आपले स्टुडंट फक्त विचार करतात की माझ्याकडून UPSC नाही होणार, मी MPSCपर्यंतच करू शकतो. त्याच्यामुळे मॅक्सिमम लोक फक्त MPSCकडेच वळतात, पण हे विचार नाही करत की त्यांची कपॅसिटी अजून आहे. आणि हे प्रूव्ह करतायत दरवर्षी जे स्टुडंट्स आहेत ॲक्च्युली वाढत चालले महाराष्ट्रात, आणि हे प्रूव्ह होत आहे. तर आय थिंक वी हॅव टू एक्सपांड द स्कोप ऑफ अवर कॉन्फिडन्स दॅट वी कॅन डू अचीव मोर. तुम्ही जर दुसरे स्टेट्स बघाल, UP आहे, MP आहे, यांनी ऑलमोस्ट त्यांचं पॅटर्न जे आहे ते UPSCच्या पॅटर्नच्या नुसारच ऑलमोस्ट सेम केलेलं आहे. तो वी नीड टू समवेअर compete, like be on par or be at par with UPSC. सो मला असं वाटतं की MPSCचा पण पॅटर्न जो चेंज होत आहे आणि UPSC सारखा होत आहे, इट्स गुड इन अ वे बिकॉज MCQs आणि जे काही ठराविक बुकचं नॉलेज आहे, आय थिंक द न्यू पॅटर्न गिव्स यू मच वायडर नॉलेज. सो वी शुड एक्सप्लोर दॅट पॉसिबिलिटी की जो नवीन पॅटर्न EPS आहेत आपले पालघरला, त्यांच्याशी भेटलो. हिज सन इज अ वर्ल्ड चॅम्पियन शूटर, पिस्टल शूटर. ही इज अ वर्ल्ड चॅम्पियन. सो ही इज गॉट इंटरेस्ट इन दॅट, ही डझंट हॅव इंटरेस्ट इन दिस UPSC. सो इट्स नॉट नेसेसरी दॅट की तुम्हाला जस्ट फॅमिली प्रेशर असेल तर तुम्ही इकडे UPSCकडे वळा. इफ यू हॅव टॅलेंट इन समथिंग, इफ यू हॅव इंटरेस्ट इन समथिंग, यू डू इट. यू डोंट नीड टू डू इट अंडर प्रेशर ऑफ एनीवन एल्स. सो देर आर मेनी
डिफरंट फील्ड्स लोकांनी आपलं नाव कमावलं आहे. अँड UPSC इज नॉट द ओनली थिंग. सो इकडे आय डोंट थिंक वळायला एवढंही प्रेशर असलं पाहिजे. सर तुमच्यासाठी एक आहे, मला असं वाटतं की मराठीचा टक्का असो किंवा मुलांची UPSC तयारी करण्याची पद्धत असो किंवा आपण असं म्हणूया की कोअर लेवलवरती जाण्याची त्यांची तयारी असो, एक अर्ज असो, इंटेन्सिटी असो, पॅशन असो, तर आम्ही सगळ्या मुलांना एक गोष्ट कायम सांगतो. हे खूप छान वाक्य आहे की नॉलेज इज व्होलाटाईल बट स्किल्स आर परमनंट. तुमच्याकडचं नॉलेज आहे, तुम्ही 5वी 6वीत काय वाचलं आहे तुम्हाला आठवणार नाही. तुम्ही 5वी 6वीमध्ये समज स्विमिंग शिकला असेल तुम्ही अजूनही करू शकता. त्यामुळे तुम्ही ट्राय टू ॲक्वायर द स्किल्स. जेवढ्या स्किल्स तुम्ही ॲक्वायर करता तेवढं तुम्ही या मोठ्या एक्झाम्सला सामोरं जाताना तेवढेच तयार होत असतात. मग तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स असू दे, निगोशिएटिंग स्किल्स असू दे, तुमच्याकडे आपण असं म्हणूया की मोर लेवलवरती लोकांना हँडल करण्याचे, डीलिंग करण्याचे स्किल असू दे, सगळंच असू दे. तर या सगळ्या स्किल्सला डेव्हलप करण्याकरता आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे आमच्या UPSC फोरममध्ये आम्ही जो करिक्युलम आहे याच्या व्यतिरिक्त चाणक्य या सगळी बऱ्याच गोष्टी देत असते. त्याबद्दल पण आपण सविस्तर बोलूयाच. पण त्याच्यामुळे मुलांची जी तयारी होत असते ही सर्वांगीण होत असते. आणि या सर्वांगीण तयारीचा उपयोग हा होतो की मुलं जेव्हा एक्झामला सामोरं जातात तेव्हा फक्त सिलॅबस ओरिएंटेड या गोष्टीवरती न राहता त्यांच्या बाकीच्या स्किल्सवरती पण काम करून त्यांच्यापुढे गोष्टी व्हायला लागतात. मग त्या आलेले खूप रॉ असतात, पण जेव्हा ते इथून पास होतं म्हणजे त्यांचा पोर्शन संपतो किंवा करिक्युलम संपतो तर तेव्हा त्यांच्यावर बरेच चेंज आम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे बऱ्याच वेगळ्या ठिकाणाहून म्हणजे आत्ता आमच्याकडे केरळावरून, कर्नाटकावरून पण मुलं आहेत. ती जेव्हा येतात तेव्हा त्यांच्याकडे ते जेव्हा एंट्री करतात चाणक्यमध्ये आणि जेव्हा त्यांचा पोर्शन संपतो तेव्हा त्याचा चेंज दिसतो. आणि हा सगळा जो करिक्युलम ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीला बऱ्याच गोष्टी देण्याची आवश्यकता पडत असते. जे इंडिया आणि मेक्सिकोचे रिलेशन्स आहेत ते आता सर्वात स्ट्रॉंगेस्ट आहेत. आणि जे ॲटमॉस्फिअर आणि जे एन्व्हायरमेंट आहे दॅट इज ऑल्सो व्हेरी कंडिसिव्ह की दोघांचं रिलेशन अजून स्ट्रॉंगर होऊ शकतं. सो देर आर करंटली ॲज सच नो पॉलिटिकल चॅलेंजेस. आणि इवन जे फॉरेन मिनिस्टर होते मेक्सिकोचे आणि आपले जे EM आहेत डॉक्टर S. जयशंकर सर, यांचे पण रिलेशन्स खूप कॉर्डियल आणि फ्रेंडली आहेत. सो दॅट हेल्प्स अ लॉट की आपल्या दोघांचे रिलेशन अजून स्ट्रॉंगर करण्यासाठी.